बातमी मुंबईतून। मुंबईत 7 डिसेंबरला जैन समाजाचा मोर्चा आहे। दादरचा कबूतरखाना सुरू करण्याची मागणी केली जाणार आहे। जैन मुनी निलेशचंद्र महाराजांच्या नेतृत्वात हा मोर्चा निघणार आहे। कुलाबा जैन मंदिरातून पदयात्रेला सुरुवात होईल। ही पदयात्रा लालबाग, भायखळा, डोंगरी, लोअरपरेल मार्गे दादर कबूतरखाना जैन मंदिरासह इतर प्रमुख जैन मंदिरातून जाणार आहे। यात्रेदरम्यान प्रवचन आणि जागरूकता मोहीम राबवली जाणार आहे। जैन समाजाकडून व्यापक समर्थनाची अपील केली जाईल। जीवदया आणि कबूतर बचावा या आंदोलनाला अधिक बळ मिळावे यासाठी निलेशचंद्र महाराज दादरमध्ये पुन्हा उपोषण करण्याच्या तयारीत आहे। तर कबूतरखाना सुरू करण्याची मागणी केली जाते। दादरमधला कबूतरखाना हटवण्यावरून जैनांनी मोठ्या प्रमाणात आंदोलनं पुकारली होती। त्यानंतर आता पुन्हा एकदा मुंबईमध्ये 7 डिसेंबरला जैन समाजाचा हा मोर्चा निघणार आहे। कबूतरखाना पुन्हा सुरू करण्याची मागणी या माध्यमातून केली जाणार आहे। तर या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हा असं आवाहनही जैन मुनी निलेशचंद्र यांच्याकडून करण्यात आलेलं आहे। 7 डिसेंबरला जैन समाजाचा हा मोर्चा निघेल। दादरचा कबूतरखाना सुरू करण्याची मागणी केली जाणार आहे। जैन मुनी निलेशचंद्र महाराजांच्या नेतृत्वात हा मोर्चा निघणार आहे। कुलाबा जैन मंदिरातून या पदयात्रेला सुरुवात होईल। ही पदयात्रा लालबाग, भायखळा, डोंगरी, लोअरपरेल मार्गे दादर कबूतरखाना जैन मंदिरासह इतर प्रमुख जैन मंदिरातून जाणार आहे। आणि याच यात्रेदरम्यान प्रवचन आणि जागरूकता मोहीम राबवली जाणार असून जैन समाजाकडून व्यापक समर्थनाची अपील केली जाईल। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी महेंद्र जोईल यांच्याकडून। महेंद्र, 7 डिसेंबरला कबूतरखाना सुरू करण्याची मागणी करणारा हा मोर्चा निघणार आहे, काय अधिक अपडेट? जैन मुनी हे पुन्हा एकदा आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत। 7 तारखेला जैन समाजातर्फे एक मोठा जो तो मोर्चा काढण्यात येणार आहे। जीव द्या आणि कबूतर वाचवा असे ह्या अभियानाची सुरुवात होणार आहे। जैन मुनी निलेशचंद्र महाराज यांच्या नेतृत्वाखाली हा जो मोर्चा आहे तो 7 डिसेंबर रोजी कुलाबा जैन मंदिर इथून चालत जो याला सुरुवात होणार आहे। आणि ही त्यांची जी मोर्चा असणार आहे हा लालबाग, भायखळा, डोंगरी, लोअरपरेल मार्ग कबूतरखाना या जैन मंदिराच्या इथे येणार आहे। आणि या मोर्चामध्ये मोठ्या प्रमाणात जैन समाजाला आमंत्रित करण्यात आले। मोठ्या समाजाने उपस्थित राहण्याचंही जैन मुलींनी निलेशचंद्र मुनींनी जैन समाजाला सांगण्यात आलंय। निश्चित। धन्यवाद महेंद्र, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।